महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती सध्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव येतोय. कारण त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेला जमीन घोटाळा. आता हा जमीन घोटाळा प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोरेगाव पार्क, मुंडवा या परिसरामध्ये, म्हणजे पुण्यातला आजच्या घडीला सर्वात उच्चभ्रू, सर्वात महागडा भाग असलेल्या या परिसरामध्ये 40 एकराची जमीन बेकायदेशीरपणे बळकावल्याचा पार्थ पवार यांच्यावरती आरोप आहे. सरकारी जमीन लाटल्याचा हा प्रकार आहे. खोटी कागदपत्र त्यासाठी तयार करण्यात आली असाही आरोप होतोय. आणि 300 कोटींचा हा सगळा व्यवहार होता. वास्तविक पाहता जमीन आहे 1800 कोटी रुपयांची. याचा अर्थ कितीतरी कमी किमतीमध्ये ही सगळी जमीन लाटण्याचा प्रकार होता. आणि यामध्ये सरकारी यंत्रणा सुद्धा सामील होती. हे सुद्धा आता वारंवार दिसून आलेलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावरती सध्या मोठ्या प्रमाणावरती विरोधकांनी दबाव आणलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. आणि त्यासोबतच हे प्रकरण खरं तर स्कॅम ड्युटीमुळे प्रकाशच होतात आलं की IT पार्कसाठी आम्ही ही जमीन घेतलेली आहे आणि IT पार्क या ठिकाणी उभारणार आहे. जसं आपल्याला माहिती कोरेगाव पार्क हा अत्यंत उच्चभ्रू भाग आहे. त्याच्या बाजूला हडपसरमध्ये जर आपण गेलो तर अमनोरा टाऊन आहेत, किंवा हडपसरमध्येच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठा IT पार्कसुद्धा आहे. हिंजवडीला IT पार्क आहे. आणि तशाच पद्धतीचा IT पार्क आपल्याला या कोरेगाव पार्क मुंडवा या परिसरामध्ये उभारायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सरकार दरबारी एक योजना म्हणून स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीसुद्धा रद्द करून घेतली. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे तो फक्त 48 तासांमध्ये झाला. तुम्हाला साधं उत्पन्नाचा दाखला जर मिळवायचा असेल तर तुम्हाला 10 वेळा तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारावे लागतात, ग्रामपंचायतमध्ये चक्रा मारावे लागतात. आणि इथे 19 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी अवघ्या 48 तासात 2 दिवसांमध्ये रद्द होती. ही सरकारी यंत्रणा सामील असल्याशिवाय होत नाही. आणि त्यामुळे अजित पवार म्हणतायत हे कधी झालं, कसं झालं मला माहितीच नाही, आता व्यवहार रद्द झाला असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकलं. मग तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही व्यवहार रद्द झाला हे कसं काय जाहीर करून टाकता? आणि धक्कादायक यामध्ये हे आहे की ही सरकारी जमीन 40 एकराची जमीन आहे. लक्षात घ्या, पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये, अत्यंत उच्चभ्रू भागामध्ये 40 एकराची जमीन, आणि ती जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि अजितदादा पवार यांना माहिती नाही आहे. 300 कोटींचा व्यवहार त्यांच्या मुलानं केला आहे आणि त्यांना माहिती नाही. पटेल रुचेल असं काहीतरी कारण अजित पवारांनी देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांना ते अजिबात जमलेलं नाही आहे. आणि याच प्रकरणामध्ये यंत्रणासुद्धा पार्थ पवार यांना मदत करत होती, हे वारंवार दिसून येते. आणि त्यामुळे आता अजित पवार यांना पदापासून दूर जावं यासाठी दबाव येतोय. कारण जी समिती ती नेमलेली आहे त्या समितीवर सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहे की त्या समितीमध्ये जे लोक आहेत, 5 की 6 जणांची ती समिती आहे, त्यातलेच लोक या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत. आणि ते काय निष्पक्षपणे या सगळ्या व्यवहाराची चौकशी करणार आहेत? जिल्हाधिकाऱ्यांवरती सुद्धा सवाल आहेत. आणि त्यामुळे एकंदरीतच आता हे सगळं प्रकरण अजित पवार यांच्या अंगलट येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना अर्थात अजित पवार यांच्यावरती 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही जे व्हिडिओ आतापर्यंत केले त्या व्हिडिओंच्या खाली लोक कमेंट करतात की आजपर्यंत अजित पवारांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा पचवलेला आहे, हे काय 1800 आणि 300 कोटींचं लावून बसलात तुम्ही, अशा भयंकर कमेंट येत आहेत. म्हणजे एक भ्रष्ट नेते म्हणून अजित पवार यांची इमेज आजही पुसली गेलेली नाही आहे. भलेही केस आज बंद झालेली असेल, अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन बसलेले असतील आणि त्यामुळे ती केस बंद झालेली असेल कदाचित, पण लोकांच्या मनामध्ये आजही तो घोटाळा, त्या ज्या घटना आहेत त्या विसरलेल्या नाही आहेत लोक. कारण हेच देवेंद्र फडणवीस म्हणायचे माझ्याकडे गाडी भरून पुरावे आहेत. आणि अचानक एकदा, दोनदा, तीनदा अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे शपथविधी करतात. यालाच राजकारण म्हणतात. आणि त्यामुळे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाताना देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा इमेज आता मलिन होतीये. याचा भाजपाला सुद्धा फटका बसणार आहे. आणि त्यामुळे तात्पुरतं का होईना, या निवडणुका होईपर्यंत का होईना, कदाचित अजित पवार आपल्या पदापासून दूर राहू शकतात. आणि हे अगदी योग्य सुद्धा आहे की तुमच्या घरातला व्यक्ती, म्हणजे आपल्याला एकनाथ खडसे यांचं प्रकरण आठवत असेल. एकनाथ खडसे यांच्या नातेवाईकांच्या नावावरती भोसरीतल्या जमिनीचा तो सगळा व्यवहार झालेला होता आणि त्याच्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांमुळेच द्यावा लागला. खडसे हे बोलक होते. किती वेळा खडसेंनीही बोलून दाखवलं आहे. आणि आज तीच परिस्थिती आहे. अजित पवारांसाठी वेगळा न्याय का आहे? जर खडसेंना एक न्याय असेल तर अजित पवारांना वेगळा न्याय काय? अजित पवार या सगळ्या प्रकरणापासून दूर राहणार का?
हे सगळं जे प्रकरण आता होतं आहे, जी चौकशी समिती नेमलेली आहे, त्या चौकशी समितीवरती जे लोक आहेत ते सुद्धा लोक या सगळ्या प्रकरणामध्ये होते. म्हणजे मी तुम्हाला एक दोन उदाहरणंसुद्धा देतो त्या संदर्भातली, की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेले काही अधिकारी, उदाहरणार्थ जिल्हाधिकारी स्तरावरचे जे अधिकारी आहेत, हेच यापूर्वी या व्यवहारामध्ये प्रक्रिया करणारे आणि अनुमोदन देणारे अधिकारी होते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांच्याकडून निष्पक्ष चौकशी होणं शक्य आहे. प्रत्यक्षात यांनीच कागदपत्रांवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे हे इतकं विचित्र आहे की ज्या लोकांनी हा गैरव्यवहार करून स्वाक्षऱ्या केल्या त्याच लोकांची चौकशी समिती बसवली आणि ते आता चौकशी करणार की हे सगळं चूक होतं की बरोबर होतं. म्हणजे काय न्याय आहे, काही समजायला मार्ग नाही आहे. आणि म्हणून या चौकशी समितीची रचना त्वरित रद्द करण्याची करून स्वतंत्र चौकशी यंत्रणा जी न्यायालयीन किंवा महसूल तपास आयोग आहे त्यांच्याकडे सुपूर्द करावी अशी मागणी सुद्धा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती सध्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव येतोय, कारण त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेला जमीन घोटाळा. आता हा जमीन घोटाळा प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोरेगाव पार्क मुंडवा या परिसरामध्ये, म्हणजे पुण्यातला आजच्या घडीला सर्वात उच्चभ्रू, सर्वात महागडा भाग असलेल्या या परिसरामध्ये 40 एकराची जमीन बेकायदेशीरपणे बळकावल्याचा पार्थ पवार यांच्यावरती आरोप आहे. सरकारी जमीन लाटल्याचा प्रकार आहे. खोटी कागदपत्र त्यासाठी तयार करण्यात आली असाही आरोप होतोय. आणि 300 कोटींचा हा सगळा व्यवहार होता. वास्तविक पाहता जमीन आहे 1800 कोटी रुपयांची. याचा अर्थ कितीतरी कमी किमतीमध्ये ही सगळी जमीन लाटण्याचा प्रकार होता आणि यामध्ये सरकारी यंत्रणा सुद्धा सामील होती. हे सुद्धा आता वारंवार दिसून आलेलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विरोधकांनी दबाव आणलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. आणि त्याचसोबतच हे प्रकरण खरं तर स्टॅम्प ड्युटीमुळे प्रकाश झोतात आलं की IT पार्कसाठी आम्ही ही जमीन घेतलेली आहे आणि IT पार्क या ठिकाणी उभारणार आहोत. जसं आपल्याला माहिती आहे, कोरेगाव पार्क हा अत्यंत उच्चभ्रू भाग आहे. आणखीच्या बाजूला हडपसरमध्ये जर आपण गेलो तर अमनोरा टाउन आहेत, किंवा हडपसरमध्येच आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक मोठा IT पार्क सुद्धा आहे, हिंजवडीला IT पार्क आहे. आणि तशाच पद्धतीचा IT पार्क आपल्याला या कोरेगाव पार्क मुंडवा या परिसरामध्ये उभारायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सरकार दरबारी एक योजना म्हणून स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी सुद्धा रद्द करून घेतली. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे तो फक्त 48 तासांमध्ये झाला. तुम्हाला साधं उत्पन्नाचा दाखला जर मिळवायचा असेल तर तुम्हाला 10 वेळा तहसील कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात, ग्रामपंचायतमध्ये चक्रा माराव्या लागतात. आणि इथे 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी अवघ्या 48 तासात 2 दिवसांमध्ये रद्द होते. ही सरकारी यंत्रणा सामील असल्याशिवाय होत नाही. आणि त्यामुळे अजित पवार म्हणतात हे कधी झालं, कसं झालं मला माहितीच नाही. आता व्यवहार रद्द झालाय असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकलं. मग तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही व्यवहार रद्द झाला हे कसं काय जाहीर करून टाकता? आणि धक्कादायक यामध्ये हे आहे की ही सरकारी जमीन 40 एकराची जमीन, लक्षात घ्या. पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये, अत्यंत उच्चभ्रू भागामध्ये 40 एकराची जमीन आणि ती जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि अजितदादा पवार यांना माहिती नाहीये. 300 कोटींचा व्यवहार त्यांच्या मुलाने केलेला आहे आणि त्यांना माहिती नाहीये. पटेल, रुचेल असं काहीतरी कारण अजित पवार यांनी देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांना ते अजिबात जमलेलं नाहीये. आणि याच प्रकरणामध्ये यंत्रणा सुद्धा पार्थ पवार यांना मदत करत होती, हे वारंवार दिसून येत आहे. आणि त्यामुळे आता अजित पवार यांना पदापासून दूर जावं यासाठी दबाव येतोय. कारण जी समिती नेमलेली आहे त्या समितीवर सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत की त्या समितीमध्ये जे लोक आहेत, 5 की 6 जणांची ती समिती आहे, त्यातलेच लोक या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत आणि ते काय निष्पक्षपणे या सगळ्या व्यवहाराची चौकशी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांवरती सुद्धा सवाल आहेत. आणि त्यामुळे एकंदरीतच आता हे सगळं प्रकरण अजित पवार यांच्या अंगलट येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाताना अर्थात अजित पवार यांच्यावरती 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही जे काही व्हिडिओ आतापर्यंत केले त्या व्हिडिओच्या खाली लोक कमेंट करतात की आजपर्यंत अजित पवार यांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा पचवलेला आहे, हे काही 1800 आणि 300 कोटींचं लावून बसलात तुम्ही, अशा भयंकर कमेंट येत आहेत. म्हणजे एक भ्रष्ट नेते म्हणून अजित पवार यांची इमेज आजही पुसली गेलेली नाहीये. भलेही केस आज बंद झालेली असेल, अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन बसलेले असतील आणि त्यामुळे ती केस बंद झालेली असेल कदाचित,
पण लोकांच्या मनामध्ये आजही तो घोटाळा, त्याच्या घटना आहे त्या विसरलेल्या नाही आहेत लोक. कारण हेच देवेंद्र फडणवीस म्हणायचे, माझ्याकडे गाडी भरून पुरावे आहेत. आणि अचानक एकदा, दोनदा, तीनदा अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे शपथविधी करतात. यालाच राजकारण म्हणतात. आणि त्यामुळे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाताना अर्थात देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा इमेज आता मलिन होती आहे. याचा फटका भाजपाला सुद्धा बसणार आहे. आणि त्यामुळे तात्पुरतं का होईना, या निवडणुका होईपर्यंत का होईना, कदाचित अजित पवार आपल्या पदापासून दूर राहू शकतात. आणि 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 हे अगदी योग्य सुद्धा आहे की तुमच्या घरातला व्यक्ती, म्हणजे आपल्याला एकनाथ खडसे यांचं प्रकरण आठवत असेल. एकनाथ खडसे यांच्या नातेवाईकांच्या नावावरती भोसरीतल्या जमिनीचा तो सगळा व्यवहार झालेला होता आणि त्याच्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांमुळेच द्यावा लागला. खडसे हे बोलत होते, किती वेळा खडसेंनी ही बोलून दाखवलंय. आणि आज तीच परिस्थिती आहे. अजित पवारांसाठी वेगळा न्याय का? जर खडसेंना एक न्याय असेल तर अजित पवारांना वेगळा न्याय का? अजित पवार या